मंडळी रात्री 2 वाजताच पोरांचे फोन आले मंडळात ये म्हणून. मग काय निघालो मंडळामध्ये. मंडळात येताच बघतो तर अध्यक्ष नारळ फोडत होते. म्हणलं जरा व्हिडिओ काढून घ्यावं. व्हिडिओ वगैरे काढला. कार्यकर्ते म्हणायला लागले अध्यक्ष कंटाळा यायला लागलाय. कार्यकर्त्यांचं मनोरंजन करण्यासाठी अध्यक्ष लागले ना नाचायला. सकाळी आलो बघतोय तर सेटअप लावालावीची कामं चालली होती साऊंडची. आमचे कार्यकर्ते एवढे उत्साही होते की ताडपत्रीमध्ये शिरून डायरेक्ट साऊंडवाल्याला म्हणायला लागले ना की साऊंडचे काय को भाऊ. बळबळ कार्यकर्त्यांना बाहेर घेऊन गेलो. तेवढ्यात बघतो तर आपल्या दिशेने 3 कार्यकर्ते ट्रॅक्टर घेऊन येत होते. तेवढ्यात बघतोय तर कार्यकर्ते ट्रॅफिक होऊ नये म्हणून देशी जुगाड करत बसले होते. मग प्रत्येक लाईनीचे गणपती एकामागे एक येऊन थांबलेले. तेवढ्यात भाऊ म्हणलं कॅमेऱ्यामध्ये मला पण घे. तेवढ्यात ऑपरेटरने दिलं ना साऊंड चेक. कसं आहे मंडळी कानगतचा कार्यक्रम. मग गेलो घरी, पूजा केली, आरती वगैरे करून घेतली आणि निघालो गणपती विसर्जन करायला. घरच्या गणपतीचं विसर्जन करून निघालो मंडळात. मंडळात आलो तर गणपतीची आरती चाललेली दिसत होती. तेवढ्यात आमच्या ऑपरेटरलाच पोलिसांनी उचलून नेलं. मग काय सगळे कार्यकर्ते त्याला सोडवायला परत पोलिसांच्या गाडी बशी. ऑपरेटरला आलो घेऊन. मग काय कार्यकर्ते ऐका ना राडा सुरू. मग तुमचा भाऊ डायरेक्ट ट्रॅक्टरवर चढून राडा घालत होता. मग निघालो गावातले गणपती बघायला. बघतोय तर बॉस अख्ख्या गर्दीमध्ये एकटाच राडा घालत होता. भाऊने अख्खी पब्लिक एकट्याने नाचवली गर्दीत. गर्दीत राडा नको म्हणून भाऊला बळबळ शांत केला. तर मंडळी भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.